श्री स्वामी समर्थ. ज्या व्यक्तींच्या नशिबात अमाप पैसा असतो त्यांना मिळतात हे शुभ संकेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा त्याला सर्वत्र निराशा मिळते. पण असे म्हणतात की वेळ नेहमी एकसारखी नसते. ज्याप्रमाणे वाईट काळ असतो तसा चांगला काळही असतो. श्रीमंत व्हावेसे कोणाला नाही वाटत. संपत्तीची देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार असे काही संकेत दिले आहेत जे सूचित करतात तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. तुम्हाला संपत्ती प्राप्त होणार आहे. तुम्ही याला येणाऱ्या चांगल्या काळाचे संकेत मानू शकता. 1. जर एखाद्या दिवशी कोणत्या पक्षाने तुमच्यावर बीट केली असेल तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. हा तुमच्यासाठी चांगला संकेत असू शकतो. असं समजा आहे की जर एखाद्या व्यक्तीवर पक्षाने बीट केली तर त्याचे गुड लक सुरू होते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी कुमारी मुलगी गुरुवारी पिवळे कपडे घातलेली दिसली तर समजून घ्या की भविष्यात आर्थिक लाभ होणार आहे. 2. घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या अंगणात झाडावर चिमणीचे, कबुतराचे किंवा इतर कोणत्याही पक्ष्याचे घरटे बांधलेले हे देखील शुभ लक्षण आहे. परंतु जर तुम्ही ते झाड किंवा काही कारणाने कापले किंवा तोडले तर ते तुमच्यासाठी शुभ ठरू शकत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होतो म्हणजेच त्या व्यक्तीचे मन आनंदी होऊ लागते, कुटुंबात प्रेम वाढू लागते. जर रखडलेली कामे यशस्वी होऊ लागली आणि कामातील अडथळे दूर होऊ लागली तर समजावे की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात वास करणार आहे. 3. जर काळ्या मुंग्या अचानक तुमच्या घरात येऊ लागल्या आणि तुम्हाला त्या काही खाताना दिसल्या तर त्या तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतात. तुम्हाला असे काही दिसले तर तुमच्या घरात धनाचा वर्षा होणार आहे. त्याचबरोबर कासवाचे दर्शनही शुभ लक्षण मानले जाते. भगवान विष्णूंनी कुर्मावतार घेतला होता. जर तुम्हाला नदी किंवा तलावात कुठेही कासव दिसले तर ते शुभ संकेताचे लक्षण आहे. 4. जर तुम्ही तुमच्या खिशात पैसे ठेवत असाल आणि ते खाली पडले तर ते शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला घोडा आपल्या दाताने शरीराच्या डाव्या बाजूला खालजवताना दिसला तर समजून जा की तुम्हाला लवकरच एखाद्या कामात यश मिळणार आहे. 5. जर एखादी व्यक्ती काही महत्त्वाच्या कामासाठी निघाली असेल आणि वाटेत अचानक कुठेतरी मरण असताना दिसला तर तो शुभ शकुन आहे. जन्मकुंडलीनुसार ही घटना सूचित करते की व्यक्ती ज्या कामासाठी निघाली आहे त्यात यश मिळणार आहे. याशिवाय जर तुम्ही काही कामासाठी बाहेर गेलात आणि वाटेत कुठेतरी ऊस दिसला तर ते पैसे येण्याचे संकेत आहेत. 6. जर तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या दरम्यान तुम्हाला साप किंवा माकडे दिसली तर हे शुभ संकेताचे लक्षण आहे. तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकटे दूर होणार आहेत. तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. एवढेच नाही तर घरात वटवाघुळांचा बसेरा असेल तर ते देखील शुभ मानले जाते. जर तुम्हाला रात्री आकाशात तारा तुटताना दिसला तर लगेच तुमची इच्छा व्यक्त करा. मान्यतेनुसार ती इच्छा 30 दिवसात पूर्ण होऊ शकते. हे देखील एक शुभ संकेत मानला जातो. 7. घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्याचे दर्शन सामान्य मानले जात नाही. पण जर तुम्हाला दिवसा कधी घुबड दिसले तर समजावे की लवकर तुम्हाला तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे. याशिवाय सकाळी दारापुढे कावळ्याचे ओरडणे हे तुमच्या घरी पाहुणे येणार असल्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या कोकिळीचा गोड आवाज ऐकू आला तर समजून घ्या की तुमच्या घरावर देवी
लक्ष्मीची कृपा असणार आहे. 8. जर तुमच्या स्वप्नात कुंभार तुमच्या समोर घडा बनवताना असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वप्नात टक्कल पडलेला माणूस दिसला तर पैसे मिळण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय जर तुम्ही पैशाशी संबंधित काही कामासाठी बाहेर जात असाल आणि कपडे घालताना तुमच्या खिशातून पैसे पडले तर याचा अर्थ तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. 9. ज्योतिषशास्त्रात झाडूला खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की ते कधीही चुकीच्या दिशेने ठेवू नये आणि झाडूला कधी लाथ मारू नये. शास्त्रात संध्याकाळी झाडू मारण्यासह मनाई आहे. तसेच जर तुम्ही घरातून बाहेर पडत असाल आणि तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की लवकर देवी लक्ष्मीची कृपा वर्षाव होणार आहे. 10. असे मानले जाते की जर तुमच्या घरात पक्षी अचानक उडून आला तर ते खूप शुभ संकेत आहे. घरामध्ये किंवा गच्चीवर पक्ष्यांचा किलबिलाट करणे किंवा पंख फडफडवणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळणार आहे. याशिवाय जर तुम्हाला कुत्रा तोंडात भाकरी किंवा शाकाहारी वस्तू घेऊन घराबाहेर कुठेही दिसला तर ते तुमच्या श्रीमंत असण्याचे लक्षणे आहेत. 11. जर तुम्ही कोणताही संबंध कोणाशीही व्यवसाय करत असाल किंवा व्यवहार करत असताना अचानक तुमच्या हातातून पैसे पडले तर ते शुभ संकेत दर्शवते. याचा अर्थ तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सकाळी उठल्यावर एखादा भिकारी तुमच्या दारात आला तर त्याला तुम्ही 5 रुपये 10 रुपये असे पैसे द्यावे. त्यामुळे तुम्ही कोणाला दिलेले पैसे न मागताही मिळणार आहेत हे समजून घ्यावे. त्यामुळे भिकाऱ्यालाही कधीही आपल्या दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये. 12. स्वप्नात जर कोणी स्वतःला अर्धवट कपडे घातलेले आणि कपड्यांचे बटन लावताना पाहिले तर त्याला संपत्तीबरोबर सन्मानही मिळतो. जर एखाद्याने स्वप्नात एखाद्याला चेक लिहून देताना पाहिला तर त्याला वारसी हक्काचा पैसा मिळेल आणि त्याचा व्यवसाय वाढेल. एखाद्याने स्वप्नात शेतात पिकविलेला गहू पाहिला तर तो लवकर श्रीमंत होतो. स्वप्नात एखाद्या उजव्या हाताला पांढरा साप चावला तर त्याला भरपूर धन मिळते. 13. कुठेतरी जात असताना रस्ता ओलांडताना दिसणे किंवा मुंगूस दिसणे हे शुभ संकेत आहेत. मुंगूस दिसणे हे आर्थिक लाभाची लक्षणे आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मुंगूस पाहिला तर गुप्तधन मिळण्याची शक्यता असते. दुसरीकडे शुक्रवारी कपिला गाय म्हणजे भगव्या रंगाची पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. असे झाल्यास अचानक कुठून तरी पैसे मिळण्याची शक्यता आहे असे समजावे. 14. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दिसले की कोर्टात त्याच्यावर कायदेशीर खटला चालवला जात आहे आणि त्यात तो निर्दोष सुटला आहे तर त्याला अमाप संपत्ती मिळते. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मोती, पिवळे हार, मुकुट इत्यादी दिसले तर देवी लक्ष्मी त्याच्या घरात कायमचा निवास करते. जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात माचीस पेटवताना पाहिले तर त्याला अनपेक्षित संपत्ती मिळण्याचा योग आहे. 15. धार्मिक शास्त्रानुसार घरामध्ये शंख ठेवल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ शंखध्वनी ऐकणे शुभ संकेत आहे. हे संकेत आहे की तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकत असाल. तर स्वप्नात अधिक गोष्टी दिसत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या स्वप्नात दिसल्या तर तुम्ही लवकरात लवकर करोडपती होणार आहात. जर तुम्हाला स्वप्नात झाडू, घुबड, घागरी, बासरी, हत्ती, शंख, सरडा, नाग, गुलाब इत्यादी वस्तू दिसल्या तर याचा अर्थ असा आहे की देवी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर लवकरात होणार आहे.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशाच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.